नमस्कार मित्रांनो, मी विश्वंभर शिंदे। तर मित्रांनो, राशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी। जे पात्र राशन कार्ड धारक आहेत त्यांच्यासाठी 100 रुपयामध्ये आनंदाचा शिधा जो आहे तो मिळणार आहे। तर असा मंत्रिमंडळ निर्णय जो झालेला आहे, श्री प्रभू रामचंद्राचे प्राणप्रतिष्ठान तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या निमित्त हा आनंदाचा शिधा जो आहे तो देण्यात येणार आहे। तर काय आहे आनंदाचा शिधा हे आपण बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो, काय आहे मंत्रिमंडळ निर्णय ते आपण आता बघणार आहोत। तर मित्रांनो, मंत्रिमंडळ जो निर्णय झालेला आहे 10 जानेवारी 2024ला जो झालेला आहे, तो श्रीराम प्राण प्रतिष्ठान सोहळा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा जो आहे तो पात्र शिधाधारकांना देण्यात येणार आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकता, श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 22 जानेवारीपासून पात्र शिधा पत्रिका धारकांना जो आहे तो आनंदाचा शिधा देण्यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे। तर यामध्ये काय काय मिळणार आहे, तर यामध्ये साखर, खाद्यतेल, चना डाळ, रवा, मैदा आणि पोहे यासारख्या 6 वस्तूंचा समावेश या आनंदाच्या शिधामध्ये आहे। तर राज्यातील सुमारे 1.68 कोटी शिधापत्रिका धारकांना याचा जो लाभ आहे तो मिळणार आहे। राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील APL केसरी शेतकरी शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे शासन निर्णय जो आपलं मंत्रिमंडळ बैठक जी आहे ती झालेली आहे। या आनंदाचा शिधा वितरणाकरिता येणारा खर्च जो आहे 549.86 कोटी रुपये अंदाजित खर्चाची मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे। आनंदाचा शिधा प्रतिसंच 100 रुपये या सवलतीच्या दरात वितरित करण्यात येणार आहे। तर 100 रुपये देऊन या 6 वस्तूचा आनंदाचा शिधा जो आहे आपण पात्र शिधाधारक जे आहेत रेशन कार्ड धारक ते याचा लाभ घेऊ शकतात। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना पाठवायला विसरू नका। धन्यवाद।